नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये। आता प्रत्येकाला वीकेंड म्हटलं की फिरायला जायचं असतं। प्रत्येकाची इच्छा असते कुठेतरी बाहेर जावं आणि आपल्याला फिरता यावं। यासाठी मी आज आलेले आहे खालापूरमधील सगळ्यात फेमस असलेलं निसर्ग फार्म। आता तुम्हाला वाटेल हा फार्म हाऊस कुठे आहे? तर येस, मी तुम्हाला सांगते। मुंबई पुणे रोड जवळील म्हणजेच खोपोलीपासून 15 मिनिटं आणि कर्जतपासून 15 मिनिटाच्या अंतरावरती असं हे फार्म आहे। हे इतकं निसर्गरम्य वातावरणात वसलेलं आहे ना की तुम्हाला इथे आल्यानंतर खूपच जास्त भारी वाटेल। आता मी नुसतं बोलते पण तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये फार्म हाऊस कसं आहे दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओ पुढेपर्यंत बघा। फार्म हाऊसला सुरुवात तर झालेली आहे। सुरुवातीला सांगायला विसरली, हे फार्म हाऊस सुमारे 3.5 एकर मध्ये वसलेलं आहे। म्हणजे तुम्ही कल्पना करू शकाल हे फार्म हाऊस किती मोठं असेल। सुरुवात झालेली आहे, हे बघताना तुम्ही थकून जाल इतकं मोठं फार्म हाऊस आहे। आणि इथली स्पेशालिटी ती म्हणजे तुम्हाला पुढे व्हिडिओ बघायचा आहे, कारण का वुडन कॉटेज ही इथली स्पेशालिटी आहे। त्याला मी सुरुवातीपासून जे जे या फार्म हाऊस मध्ये आहे ना ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग फार्मला एंट्री मारली की सुरुवातीलाच तुम्हाला सुंदर असं फाउंटन बघायला मिळतं। आणि या फाउंटनचा व्ह्यू रात्री तर इतकं ऑसम असतो। चला मी तुम्हाला आतमध्ये जाऊन फाउंटन दाखवते। इथे तुम्हाला लहान मुलांसाठी प्लेग्राउंड देखील आहे। अगदी छोटंसं आहे पण खूप भारी आहे। आणि अजून त्याचबरोबर जर तुम्हाला फोटो सेशन करायचं आहे तर ती जागा फोटो सेशन साठी एकदम उत्तम आहे। जसं की तुम्हाला म्हटलं की तुम्हाला जर फोटो काढायचे असतील तर ही जागा सगळ्यात बेस्टच आहे, जी अगदी प्लेग्राउंडच्या जस्ट बाजूला आहे। पाहू शकता नॅचरल वॉटरचा आहे ना छोटासा झरा आहे आणि हा बारमाही आहे। म्हणजे इथलं पाणी कधीच आटत नाही, अगदी नॅचरल आहे। तुम्हाला वाटतं की इथे शो साठी केलेलं पण नाही, हे नॅचरल वॉटर आहे आणि बारमाही असतं। हे इथलं खूप सुंदर अट्रॅक्शन आहे। तुम्ही पाहिलं असेल इथे तुम्हाला आहे ना नारळाची झाडं, त्यानंतर फणसाची, आंब्याची ही सगळी झाडं दिसली असेल। आता तुम्हाला समजलं असेल या फार्मचं नाव निसर्ग फार्म असं का ठेवलं आहे। निसर्गाचा अनुभव तर घेता येतो आणि त्याचबरोबर कोकणची फिलिंग देखील येते। तुम्ही बघितलं असेल छोटीशी विहीर आहे आणि त्याचबरोबर नारळाची, फणसाची, काजूची सगळी झाडं पाहायला मिळाली। हे फार्म आहे म्हणूनच याला निसर्ग फार्म हे नाव देण्यात आलेलं आहे। तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी म्हटलं होतं हे फार्म हाऊस सुमारे 3.5 एकर मध्ये वसलेलं आहे। तर तुम्ही बघितलं असेल सुरुवातीपासून इतकं छान फार्म हाऊस आहे। आणि इथे 2 स्विमिंग पूल आहेत। आपण जेव्हा एखाद्या फार्म हाऊसला जातो तेव्हा आपल्याला नॉर्मली एक स्विमिंग पूल आणि एक लहान मुलाचं छोटंसं स्विमिंग पूल दिसतं, पण इथे 2 मोठमोठे स्विमिंग पूल, त्याचबरोबर रेनी डान्स आहे आणि पाठीमागे जर तुम्ही बघता हे लॉन्स आहे। इथे मोठमोठ्या प्री वेडिंग, त्यानंतर बर्थडे पार्टीज, वेगवेगळे इव्हेंट देखील इथेच होतात। आणि त्याचबरोबर जेवणाची सोय देखील अगदी उत्तम आहे। तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट नुसार इथे तुम्ही जेवणाची ऑर्डर देऊ शकता। आणि आता सगळं तर पाहिलेलं आहे, आता लग्न समारंभासाठी तुम्ही येता त्यावेळेस तुम्हाला अशी इच्छा असते की आपल्याला स्पेशली काहीतरी कॉटेज मिळाले पाहिजे किंवा बंगलो मिळाले पाहिजेत। तर इथे जर तुम्ही लग्नाला येताय तर तुम्हाला तिथे बाजूला एक मोठा बंगलो आहे, तो तुम्हाला मी दाखवते। तर मग पूर्ण लॉन्स एरिया आणि सगळं काही तुम्ही इथलं पाहिलेलं आहे। आणि मेन अट्रॅक्शन पाहायचं तर राहूनच गेलं, निसर्ग फार्मचं सगळ्यात मोठं आणि बेस्ट जे आहे ना अट्रॅक्शन ते म्हणजे सुपर डिलक्स वुडन। ज्या आपल्याला वुडन रूम्स आहेत ना या पाठीमागे दिसणार आहेत, सो तुम्हाला त्या दाखवणार आहे। कारण इथे आल्यानंतर ना मला सगळ्यात जास्त जे आवडलं त्याला वुडन कॉटेजेस आवडले, कारण का इतकं भारी आतले व्ह्यूज आहेत ना। कारण जर तुम्ही फिरायला येताय किंवा तुम्ही एखाद्या लग्न समारंभासाठी येताय तर ते तिथे आल्यानंतर तुम्हाला मनाला खूप प्रसन्नता वाटेल। सो मी बोलण्यापेक्षा तुम्ही ते पाहणं जास्त गरजेचं आहे। सो चला तर मग तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे वुडन कॉटेज आहे। चला तर मी तुम्हाला आता वुडन कॉटेज दाखवते।
म्हटल्याप्रमाणे आहे एकदम भारी असं वुडन कॉटेज. खरंच खूप छान आहे वुडन कॉटेज. कारण रेअरली ना मी आतापर्यंत इतके सारे फार्म हाऊस बघितले, पण वुडन कॉटेज सारखं जी अट्रॅक्शन आहे ना ते इतर कुठे मला पाहायला नाही मिळालं, जे कर्जत मध्ये त्या निसर्ग फार्म मध्ये पाहायला मिळालं. अगदी नावाप्रमाणेच हे आहे, कारण का पूर्ण वॉल्स वगैरे तुम्ही बघू शकता. पूर्ण कॉटेज त्यांनी पूर्ण लाकडाचं बनवलेलं आहे आणि म्हणून त्याला वुडन कॉटेज असं नाव दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर इथे बाजूला देखील अजून सेकंड वुडन कॉटेज आहे. असे टोटल इथे 4 वुडन कॉटेज आहेत. सो आता आपण दुसऱ्या वुडन कॉटेजला जाणार आहोत. चला तर मग. लुक पाहिला असेल ना, एकदम क्लास लुक आहे. आणि खरंच एवढ्या निसर्गरम्य वातावरणात फिरायला आल्यानंतर असं वुडन कॉटेज मिळालं तर राहण्याची, फिरण्याची आणि एन्जॉय करण्याची मजा काही वेगळीच असते. तुम्ही इथल्या लाइटिंग्स वगैरे बघू शकता, मनाला प्रसन्न करतं. म्हणजे खूप शांत आहे आणि खूप छान आहे. एक नंबर आहे. तुम्ही नक्की हे वुडन कॉटेज पाहायला या. आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त असं वुडन कॉटेज मध्ये फिरायला भेटलं पाहिजे. तुम्हाला असंच वाटतंय ना? सेम मी इथे आल्यानंतर मला देखील असंच वाटलं. आता एवढ्या सगळ्या वुडन कॉटेज पाहिल्यानंतर तुम्हाला मी ओपन रेस्टॉरंट दाखवणार आहे. ते देखील अगदी वुडनच आहे. सो चला तर मग. वुडन कॉटेज तर बघून झालेच, तर आता आपण बघणार आहोत दुसऱ्या नॉर्मल रूम. नॉर्मल रूम म्हणता येणारच नाही, या देखील डिलक्स रूम आहेत. सेम अगदी वुडन रूम सारख्याच त्यांना लुक आहे. पाठीमागे बघू शकता तुम्ही, खूप सुंदर कॉटेज बनवले गेलेले आहेत. तो बाहेरून तर मी तुम्हाला दाखवलेलेच आहे, त्याचबरोबर मी तुम्हाला आतून देखील दाखवणार आहे. चला तर मग. सो आहेत ना अगदी सुपर डिलक्स रूम. बघू शकता इतकी अवॉर्डेबल अशी रूम आहे. म्हणजे वुडन कॉटेज जर तुम्हाला घ्यायचं आहे तुम्ही सेपरेटली घेऊ शकता, कारण कपल्स वगैरे किंवा फॅमिली कोणी तुम्हाला जसं हवे तसं घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही हे दुसरे जे कॉटेज आहेत ते देखील घेऊ शकता, कारण हे देखील अगदी सुपर डिलक्स आहे. सो या रूमचा देखील व्ह्यू तुम्ही नक्की बघून घ्या. स्विमिंग पूल सोबतच तुम्ही या सुंदर अशा रेनी डान्सचा देखील आनंद घेऊ शकता. बघू शकता तुम्ही, खूप मोठा असा रेनी डान्स आहे. म्हणजे तुम्हाला जर ओपन स्पेसमध्ये रेनी डान्सचा आनंद घ्यायचा आहे तर तो देखील तुम्ही नक्की घेऊ शकता. सो हे आहे वुडन ओपन रेस्टॉरंट. म्हणजे तुम्हाला मी सुरुवातीला म्हटलं की ती जेवणाची उत्तम सोय आहे. सो निसर्गाच्या सानिध्यात सगळ्यांना बसून जेवायला खूप आवडतं, त्यामुळे सुंदर असं ओपन रेस्टॉरंट बनवलं गेलेलं आहे. म्हणजे तुम्ही इथे बसून निसर्गाच्या सानिध्यात खूप छान असं जेवण करू शकता, निसर्गाचा आनंद घेऊ शकता. हे असंच सेम वरती देखील आहे. सो चला तर मग. येस, बघितलं
बघितलं असेल तुम्ही, खाली ओपन रेस्टॉरंट होतं आणि इथे तुम्ही मस्तपैकी गेम खेळू शकता. जसं की कॅरम आहेत, वेगवेगळे तुम्हाला संध्याकाळच्या वेळेमध्ये जर काही गेम खेळावेसे वाटत असतील तर तुम्ही इथे येऊन गेम देखील खेळू शकता. कारण इथून बघू शकता तुम्ही आजूबाजूचं वातावरण, निसर्ग अगदी छान वाटतं. म्हणजे इथून हा पूर्ण एकरचा म्हणजे 3.5 एकरचा निसर्गरम्य जो फार्म हाऊस आहे ना, हा पूर्ण आपल्याला इथून लुक दिसतो. त्यामुळे हा मला फार्म हाऊस खूप जास्त आवडलेला आहे. निसर्ग फार्म जसं नाव आहे ना त्याचप्रमाणे हे फार्म आहे. सो मला तर नक्की आवडले. तुम्ही कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसं वाटतं हे फार्म हाऊस. आणि आता इतका फार्म हाऊस तुम्हाला मी दाखवला, तुम्हाला प्रश्न पडला असेल इथे यायचं कसं, कोणाला कॉन्टॅक्ट करायचा, तर येस मी सांगते तुम्हाला. डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला फार्म हाऊसची पूर्ण डिटेल्स दिलेली आहे. त्याच्यामध्ये ॲड्रेस आहे, कॉन्टॅक्ट आहे. लवकर जा, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुमची बुकिंग आजच करा. कोणाला आवडणार नाही अशा निसर्ग फार्ममध्ये यायला? मला तर आवडले, तुम्हालाही नक्की आवडणार. चला तर मग बाय बाय.